इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। कल्याण लोकसभा भारतीय जनता पार्टीलाच पाहिजे। निगेटिव्ह सर्व्हेमुळे शिंदे गटातील काही विद्यमान खासदारांचे पत्ते कापण्यात आल्याचे समोर आल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनाच त्यांच्या कल्याण मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाल्याने त्यांची मोठी पंचायत झाली आहे। शुक्रवारी रात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। या बैठकीत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना खासदारकीचे तिकीट दिल्यास भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीत काम करणार नाहीत, असा ठराव सर्वानुमते करण्यात आला आहे। याबाबत लेखी निवेदन वरिष्ठांना देण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले। एकीकडे महाराष्ट्रात इतर निगेटिव्ह सर्व्हेमुळे एकनाथ शिंदे यांच्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांच्याच गटातील खासदार नाराज आहेत, तर त्यातील काही खासदार उद्धव ठाकरे यांच्या देखील संपर्कात आल्याचे बोलले जात आहे। मात्र दुसरीकडे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातूनच त्यांचा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भाजपामधून मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला आहे। कल्याण लोकसभेत उद्धव ठाकरे यांनी वैशाली दरेकर यांना खासदारकीची उमेदवारी जाहीर केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र अद्याप देखील या मतदारसंघात आपला उमेदवार घोषित केलेला नाही। असे असले तरी देखील श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेत आपला प्रचार सुरू केल्याचे दिसून येत आहे। शुक्रवारी शिंदे यांनी उल्हासनगर शहराचा दौरा केला असून त्यांनी शहरातील व्यापारी वर्ग, संत महात्मे, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची भेट घेतली। एकंदरीत परिस्थिती पाहता कल्याण लोकसभेची निवडणूक श्रीकांत शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार असल्याचे दिसून येत आहे।